विभत्स मृत अवस्थेतील महिलेमुळे चर्चेला उधाण. पवित्र रमजानमध्ये प्रार्थना स्थळाला लागून घाणीचे साम्राज्य आणि अनधिकृत दारू विक्री. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक, नगरपालिका मुख्याधिकारी अनभिज्ञ. बुलढाण्यातील आठवडी बाजार कोंडवाडा परिसरात विभत्स मृत अवस्थेत आढळलेल्या महिलेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले होते. परंतु सदर घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर बुलढाणा तहसील कार्यालयासमोर कारकुनी व्यवसाय करणारी सदर महिला मद्यधुंद नशेच्या अवस्थेत 6 तास एकाच ठिकाणी मृत अवस्थेत होती. सदर घटनेमुळे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मुख्यालय बुलढाणा शहरातच अनधिकृत दारू विक्रीने पुन्हा डोकेवर काढल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तर परिसरातील घाणीचे साम्राज्य हे जनसामान्यांसाठी डोकेदुखी आणि आरोग्यास अपायकारक ठरत आहे. गंभीर बाब म्हणजे नगर परिषदेच्या अधिपत्याखालील गुरांचा कोंडवाडा असलेल्या जागेमध्ये अनधिकृत दारू विक्री खुलेआमपणे आजही सुरू आहे. परिसरामध्ये मद्यपींचा धुमाकूळ आणि दुर्गंधी घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. रमजानमध्ये मुस्लिमांचे प्रार्थनास्थळ अनधिकृत दारू आणि घाणीच्या साम्राज्यात. सदर परिसरामध्ये मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेली मस्जिद असून सद्यस्थितीत रमजानाचा पवित्र महिना सुरू असतानाही मद्यपींचा धुमाकूळ दैनंदिन डोकेदुखी ठरत आहे. यासह घाणीच्या साम्राज्यांचा दैनंदिन वाढत आहे. या गंभीर घटनांमुळे समाज बांधवांमध्ये नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाकडून त्वरित कारवाईची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. विभत्स आणि मृत अवस्थेत झोपलेल्या मद्यपी महिलेच्या घटनेवरून सदर दुर्दैवी बाब प्रामुख्याने समोर आली आहे. अनधिकृत दारू विक्रीचे परिणाम आता लहान मुलं आणि नागरिकांबरोबर महिलांनाही भोगावे लागत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार, बुलढाणा.